गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आहे मी तर आमच्या जिनी मॅडम खूप जास्त थकलेल्या आहेत, कारण त्यांची शाळा ऑलरेडी सुरू झाली आहे आणि सगळ्यांच्या कामाला लागलेत, पण मी स्टिल इथंच आहे. काहीचं फुलाचं नाव माहिती असेल तर सांगा तुम्ही. काय नाव असतं त्याचं मम्मी? गौकर्णी. पारिजातकाचे नाही, ते वेगळं असतं, सॉरी. आणि मम्मी ह्याच फुलाचा हार करते देवीसाठी. तिला म्हणले मी करू देता, नाही, तिची श्रद्धा तीच करणार. मस्त त्यार कसला भारी कलर वाटतो याचा पण, ब्लू ब्लू एकदम. झाली आमची हार करून. हे तर मी पण करू शकले असते, पण नाही, स्टील मम्मीला तिलाच करायचं होतं. मस्त वाटतं. मंगळवार आहे आज, देवीला आमच्याकडे खूप मानतात. येस, हा देवीसाठी हार आहे, कारण आमच्याकडे मंगळवार खूप जास्त मानला जातो. उपवास तापास करतात सगळे मंगळवारी. चला देवीला पूजा तर झाली आहे तुझी. A few moments later. काही जिने आत्ताच गेली ट्युशनला आणि आता काम त्यावरून झाले मम्मीचं, आणि उद्या जाणार आहे मी. त्याच्यासाठी मम्मीने चकल्या करायला घेतल्यात. ऑलरेडी मॅडमने स्टार्ट केलं सगळं. मम्मी मी तुला करू लागेल थोड्याशा. करू का मी ट्राय? आमच्याकडे नॉर्मली हे सगळे कामं कल्याणी करते, म्हणजे चकलेच्या ते उंडा बिंडा सगळं ते गोल गोल करण्यापासून, कारण तिला खूप चांगलं जमतं हे सगळे कामं. आणि मला एवढा इंटरेस्ट नाही, पण तरी पण मम्मीलाच मदत करेल, कारण ती नाही आहे. बाकी सगळं काम तुम्ही आता आवरले, झाडून फरशा भांडे, खूप काम करते काहीच मी खूप. शाबास बेटा. आणि तर मम्मीला बोलले मी करू का, तर मम्मी स्वतःच करायला लागली. काय माहिती, विश्वास नाही का काय नाही. विश्वास आहे. एक दाखवते. वा, ह्या क्रिस्पी क्रिस्पी चकल्या मी आता घेऊन जाणार. काहीतरी म्हटलं लेकराला फराळाचं द्यावा, एवढं मिठी सण झाला. काल खरेदी केली तिच्यासाठी थोडीशी, गेल्यावर आपल्याला वाईट वाटू नये. वाईट वाटून नाही काय, हे थोडी करते मस्त नाही, गोल. कसली सर झाली मम्मी, मी अशीच करते एक झाली तर. आणि हे माझा ड्रेस कोड जरा बदलला आहे, कारण मी ते खालचा जो कुर्ता तो घाण होऊ नये म्हणून ते प्रिंट टाकलेलं. पप्पा ते कोणीच नाही आता घरी, सगळे गेले आपापल्या कामाला. आणि जिने आता 6 वाजता वापस येईल. त्याच्या आधी मॅडमने मला एक ऑर्डर दिली, तिला फ्रेंच फ्राईज खायचेत आज. त्याच्यामुळे ती बोलली की मी यायच्या आधी फ्रेंच फ्राईज करून ठेव. तर बघू, अजून मम्मीचं चकल्याचं चाललं आहे. मम्मी बोलली की आज करू नको तिला, कारण गॅस पाहिजे फुल टाईम. तर मी म्हटलं की नाही, ती बोलली तर मी करेल. आता साईडला घेऊन मी माझे करेल, तुम्हाला दाखवाल कसे होतील ते. आणि गाईज फायनली आता मी एक चकली ट्राय करणार आहे. मम्मी एवढं सगळं ते करून ठेवत ऑलरेडी. आता बघते, एकदम ट्राय करते. करू का आता, त्याला गोल हाताने करू का? येतीये, जमतीये. मम्मी फॅन नको बंद करू ना, गरमी होतीये. थोडं कमी करत. किती मोठी करायची? वाव, पूर्ण रांगोळीच केली मी तर. हो, तिथे काय छान केलीस तू. हा अरे अप्रिशिएट केलं मम्मीने मला. मी दाखवते, खूप भारी केली आहे. हे बघा, कुठली वाली? ही वाली आहे ना, एवढी मोठी केली मी. यार कसली मोठी केली मी, भारी केली. सगळ्यात मोठी चकली इथली माझीच आहे, ही वाली मी केलेली गोल गोल. जमली. हे करताना खूप छोटं करायचं. कसं केलंस? हे मनातलं किती छोटं केलंस, मग आणखीन चकली छान येते. हा, गोल होते ना. आणखीन छोटं करते, आणखी आणखीन छोटं झाल्यानंतर तुटली माझी चकली. तेवढीशाला काय झाले, वापस आता उंडा कर. तेच करते वापस मी आता. Meanwhile. हा, आले. मग लागेल तुला. हो, काहीच मी 4 चकल्या केल्या. आणि मग मी बोलली की तर तेवढ्या हडकतील, त्याच्यामुळे ते मग मी त्याआधी तळून घेईल, मग मी अजून करेल. तोपर्यंत मला तर भूक लागली, मी थोडं जेवण करते. जे काम करायला लागेल मला भूक लागते. भूक आता नाही. आणि मम्मीने आज चक्क जेवायला माझी एकदम फेवरेट बटाटा आलू काय असतं ते केलं आहे. उडतीवाला बटाटा आणि लिंबाचं लोणचं पोळी. मी ऑलरेडी जेवण केलं सकाळी, पण हे सेकंड टाईमचं जेवण आहे माझं. आणि मम्मी इथं स्टील माझी चकल्या, मी केलेल्या चकल्या तळती आहे.
2,000 years later. काहीच झालंय माझं जेवण पोटभर आणि मम्मीच्या ऑलमोस्ट चकल्या पण संपत आल्यात करून. तळून पण झाल्यात ॲक्च्युली तिच्या चकल्या सगळ्या, म्हणजे आवरले तसं तिचं दाखवते. आवडलीच म्हणायची. तारक मेहता इज कंपल्सरी गाईज, काय पण करताना जेवण असो किंवा ते खाणं बनवणं, तारक मेहता चालूच असतो नेहमी आमच्याकडे. इवन चकल्या बिकल्या सगळंच करताना. आणि ते मम्मीच्या चकल्या मस्त तळतात. यम्मी. मी खाऊन पण बघितलं, मी टेस्ट केला. एवढं झालंच करून ऑलरेडी. आणि हां, मी फ्रेंच फ्राईज म्हणलं होतं की जिनीला करायचे, तर त्याच्यासाठी मी बटाटे पण एकदम असे स्लाईस त्याच्या शेपमध्ये कापलेत. थोडेसेच होते ना बटाटे, थोडेसे ॲक्च्युली ते बटाटे खूप छोट्या साईजमध्ये होते, त्याच्यामुळे त्याचे फ्राईज जास्त मोठे नाही होणार, पण एक अशा शेपमध्ये होतील. तर मी हे आता पूर्ण एकदम कापून स्वच्छ 3-4 वेळेस त्याला वॉश केलं आहे, जोपर्यंत त्याचं स्टार्च पूर्ण निघत नाही तोपर्यंत. आता मी याला थोडा वेळ डीप फ्रीज करेल आणि मग एकदा शॅलो फ्राय, मग डीप फ्राय करेल. आणि तिथे तारक मेहता चाललं आहे मम्मीचं बघून चकला करत करत. दॅट्स द सीन. आणि माझी ही तुटलेली चकली जी फर्स्ट मी केलेली तेव्हा, बाकी सगळे ऑलमोस्ट पुन्हा ते संपलेले, ऑलमोस्ट डन फराळ. मी ट्राय करते चकली, म्हणजे मी आधी पण खाल्ली आहे, पण स्टील पण खूप जास्त चांगली झाली आहे, एकदम क्रिस्पी क्रिस्पी आहे. हा खरंच खूप छान झाली, एकदम क्रंची लागते. चॅलेंज नाही आपको. पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पा, पुष्पराज, मैं झुकेगा नहीं साला. गाईज, सेकंड गोष्ट जी मला घेऊन जायची सोबत, आमच्याकडे आज दिवसभर हेच चालू आहे, कारण मला उद्या हे सगळं घेऊन जायचं आहे. तर खाण्याची खूप पंचायत होती हॉस्टेलला. मम्मी म्हणजे त्याचं शपथ सगळं धुकं झालं. आणि अशी डायरेक्ट फोडणी टाकली म्हणून. डायरेक्ट हा चिवडा बनतो आहे. येस मॉमी, येस येस मॉमी, येस. हा सगळ्या मुरमुऱ्यांचा मी तुम्हाला दाखवतो जेव्हा फोडणी टाकू मम्मी. तिने ऑलमोस्ट सगळी फोडणी टाकलेली आहे. जस्ट बिकॉज हॉस्टेलला खायची खूप जास्त वांदे आहेत, त्याच्यामुळं हा चिवडा बनतो आहे. पाहुणे सांगितलं मी. Meanwhile, गाईस, मम्मीने केलेला चिवडा असं वाटतं अख्ख्या कॉलेजला ती वाटणार आहे. खूप सारा केला तिने, कारण कल्लूसाठी पण हेच आणि माझ्यासाठी पण हेच आहे. कारण हॉस्टेलला खूप जास्त खायचे वांदे, जसं की मी बोलले, त्याच्यामुळं हेच आमचा सहारा आहे हॉस्टेलचा. आणि त्या चकल्या आणि माझे फ्रेंच फ्राईज पण झालेत. मी आत्ताच कढई खाली ठेवली आहे, गरम गरम तळून काढलेत त्या कढईमध्ये. मम्मी आता घासते सगळं, मी तुम्हाला दाखवते. पण ते जरा ह्यावेळेस आलू छोटे होते, त्याच्यामुळे जरा असे खूप छोटे छोटे झालेत. त्याला पेरी पेरी मसाला आणि हे लावले मी दाखव. काही अशा टाईपमध्ये झालेत. याला मी पूर्ण मसाले ते लावून घेतले. आता ते तेल सोकते फक्त. एकदम पण क्रंची झालेत. आलू छोटे असल्यामुळे ते खूपच जास्तच पिचकून गेलेत, पण ठीक आहे, टेस्टला खूप चांगले आहेत, तर मग डझंट मॅटर. मी जिनूला तर टेस्ट करायला ते कसं झालं, ॲटलिस्ट ती तरी रिव्ह्यू चांगली दिली. जिनू उठ. टेस्ट इट ब्रो. आणि ही आत्ताच आली ट्यूशन, त्याच्यामुळे अशी ही पूर्ण थकलेली आहे बिचारी. ड्रेन व्हायले जेव्हापासून त्याच्या सुट्टा संपल्यात. एक एक खाना कोणती काय कसे झालेत? छान लागते. काय लागते का चटणी मीठ? ओके. a few moments later. काहीच एक खूप मोठं सरप्राईज भेटलं आमच्या सगळ्यांनाच आता, म्हणजे मग फक्त मला माहिती आहे की आत्ता थोड्या वेळापूर्वी कल्याणीचा फोन आला होता मला की काय करतात घरी, काय चाललं. ती परवा दिवशी बाय द वे गेली आहे, त्याचं मी काय जास्त ब्लॉग नाही केलेला, पण तिने तिकडे जाऊन काही क्लिप शूट केलं. मी तुम्हाला ते नक्की टाकू ब्लॉगमध्ये. तिचा कॉल आला, तर मी तिला सांगितलं की आज घरी पावभाजी, आज बाय द वे घरी पावभाजी बनणार आहे. नाही, पण पाववाली भाजी नाही, नुसती भाजी पावभाजीची. कारण जे सगळ्यांच्या पोटाच्या सध्या हालती आहेत त्याच्यावरती, तर पप्पांनीच असा निर्णय घेतला की पावभाजीच्या भाजीसोबत आज पोळी खाल्ली जाणार आहेत, पाव नाही. तर मी आता हे सगळं कल्याणीला सांगितलं की उद्या डोसा बनणार आहे. हे सगळं सांगितलं की घरचा असा मेनू आहे. आणि मी फ्रेंच फ्राईज ऑलरेडी बनवलेत आणि मम्मीने चकली चिवडा. तर ती पोरगी फक्त खाण्यासाठी आज येते आहे. लिटरली तिचं कॉलेज संपले, सगळं झालं आहे. हां, कॉलेज संपले, सगळं झालं आहे. आणि मी तिला फक्त कॉलवरती एवढं सगळं सांगितलं की आज हे सगळं खायला बनणार आहे.
तर तिचं अचानकच कॉलेज सुटताच कॉल आला लागतो. आम्ही कॉलवरती बोलत होतो आणि ती डायरेक्ट बोलली की मी ट्रेन पकडली आणि मी यायले 6 वाजता. तिचा वापस फोन आला तेव्हा. म्हटलं भाई तुम्हाला दाखवल ती आल्यास नुसती ती काही पण करू शकते खाण्यासाठी. तिला असं झालेलं कारण तिची मेस पण बंद आहे ऑलरेडी हॉस्टेल तिचं. त्याच्यामुळे ती फक्त एवढं सगळं मी जे सांगितलेलं ऐकलं त्याच्यामुळे ती येते आता. तर पाहू पुढं. मी शॉकमध्ये होती. ही फक्त खाण्यासाठी तिकडून ट्रेन पकडून येऊ शकते. जास्त वेळ नाही लागत, 1 तासावरतीच आहे तसं ते, लांब नाही आहे. पण स्टील माझ्या घरचे पण खूप जास्त शॉक होती. कल्याणी एका दिवसापूर्वी जाताच गेली, ते सगळं पॅक तिच्या बॅग करून आणि ती वापस येते. हा फायदा असतो जवळ राहण्याचा पण चांगलं ती येते, तिला खाण्यात तरी येईल. बघू आता.